प्राचीन काळी हिमालय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका रम्य प्रदेशात राजा हिमालय आणि राणी मैनावती यांच्या महालात चैतन्याची लहर पसरली होती। त्यांच्या कन्या पार्वती, जिचं सौंदर्य देवता आणि ऋषींच्या स्तुतीचा विषय होतं, ती आपल्या स्वप्नातील वराशी विवाहबंधनात अडकणार होती। पण त्या वराचा परिचय ऐकून राजघराण्यातील सर्वांच्या मनात एक प्रकारची कुतूहल आणि चिंता निर्माण झाली होती। तो वर दुसरा कोणी नसून स्वयं भगवान शंकर होते। वैराग्याचा प्रतीक, ध्यानात तल्लीन असणारा योगी आणि भस्मभूषित महादेव। महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त ठरला। कैलास पर्वतावरून महादेवांची वरात निघायची तयारी सुरू झाली। पण ही वरात इतरांपेक्षा किती वेगळी असेल हे कुणी कल्पनाही करू शकले नाही। या वरातीत माणसांपासून देव, ऋषी, गंधर्व, यक्ष, किन्नर, नाग, भूत, प्रेत, पिशाच, राक्षस अशा सगळ्या सृष्टीतील जीवांचा समावेश होता। शिवजींच्या गणात कुणी विकृत चेहऱ्याचा होता, तर कुणी शरीराने भव्य, कुणी गळ्यात साप गुंडाळलेले, तर कुणी नरमुंडांची माळ घातलेली। त्या अद्भुत वरातीत उत्साह आणि आनंद यांचा एक वेगळाच संगम होता। या विचित्र स्वरूपाच्या गणांमध्ये भगवान विष्णू आणि ब्रह्मा गरुड व हंसावर आरूढ होऊन वरात पुढे नेत होते। सप्तर्षी स्वस्तिवाचन करत होते, तर देवी लक्ष्मी, सरस्वती, गायत्री आणि सावित्री यांनी वरातीत पावित्र्याची छटा आणली होती। वरातीत सामील होणाऱ्यांची संख्या एवढी वाढली की पृथ्वी त्यांचा भार सहन करू शकली नाही। ती धुरीवरून जणू झुकू लागली। हा अनर्थ पाहून महादेवांनी महर्षी अगस्त्य यांना बोलावलं आणि त्यांच्या तपोबलाने पृथ्वीला दुसऱ्या बाजूने संतुलित करायला सांगितलं। महर्षी अगस्त्यांनी आपलं पुण्य आणि तपोबल पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला अर्पण केलं, तेव्हा पृथ्वी स्थिर झाली आणि वरात सुखरूप पुढे निघाली। जेव्हा वरात हिमालय राजाच्या दरबारात पोहोचली, तेव्हा त्याचं स्वरूप पाहून नगरात भयाची लाट पसरली। कुणी दोन मुख असलेला, तर कुणी हातपाय नसलेला, कुणी राक्षसी आकाराचा, तर कुणी भयानक रूपाचा गण नाचत गात पुढे जात होता। मैनावतीने ही बारात पाहिली, तेव्हा त्या थरथर कापू लागल्या। त्यांना वाटलं, आपल्या कन्येचं नशीबच खराब। असा वर निवडल्याबद्दल आपण नारदांचं का ऐकलं? त्या वारंवार नारदांना दोष देत होत्या। शिवजींचं भेसूर रूप पाहून मैनावती बेशुद्ध पडल्या। पर्वतराज हिमालयही त्यांच्या वेदनेत सहभागी झाले। देव, ऋषी आणि गंधर्वांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण भीतीने त्यांची अवस्था गंभीर होती। नारदजींनी या परिस्थितीत पुढे येत सर्वांना महादेवांचा महिमा समजावून सांगितला। हे राणी मैनावती, भगवान शंकर कोण आहे हे समजून घ्या। ते सृष्टीचे संहारक असले तरी सृष्टिरक्षकही आहे। त्यांचं बाह्यरूप कठोर आहे, पण अंतरात्मा साक्षात दया आणि प्रेमाचा सागर आहे। पार्वतीने तपश्चर्या करून त्यांना प्राप्त केलं आहे। हा विवाह केवळ एका स्त्री पुरुषाचा नाही, तर संपूर्ण सृष्टीचं संतुलन राखणारा मंगल सोहळा आहे, असं सांगून त्यांनी मैनावतींचं समाधान केलं। शिवजींनी सासू मैनावतीचा उदास चेहरा पाहिला, तेव्हा त्यांनी आपला भेसूर वेश सोडून भगवान विष्णूंच्या मार्गदर्शनाने स्वतःच रूप बदलण्याचा निर्णय घेतला। देवतांनी त्यांचा दिव्य शृंगार केला। रत्नजडित आभूषणे, चंद्रासारखी कांती, गंगामाईच्या प्रवाहासारखी शुद्धता आणि करुणेचे तेज घेऊन जेव्हा शिवजी विवाहमंडपात पोहोचले, तेव्हा त्यांचं रूप पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले। विवाह विधी सुरू झाला। सप्तर्षींनी वेद मंत्रांमध्ये विधी केले आणि सृष्टीतील प्रत्येकाने हा मंगल सोहळा साजरा केला। माता पार्वतीने शिवजींच्या सौंदर्याला मनोमन मान्यता दिली। या विवाहाने केवळ शिवपार्वतीच नव्हे, तर संपूर्ण सृष्टीचं एक नवं युग सुरू झालं। भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह ही सृष्टीच्या समरसतेची, त्यागाची आणि आदर्श गृहस्थ जीवनाची शिकवण आहे।
या विवाहाने दाखवलं की बाह्यरूपाला नव्हे तर अंतःकरणातील गुणांना महत्त्व द्यावं. शिवपार्वतीचं हे अनोखं लग्न सृष्टीतील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी ठरलं. यामुळे महाशिवरात्र हा केवळ उपवासाचा दिवस नसून सृष्टीच्या या विलक्षण समारंभाचं स्मरण करण्याचा दिवस आहे.